नमस्कार मंडळी, दार्जिलिंगच्या पार्ट 2मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की आपण पार्ट 1मध्ये काय काय बघितलेलं. तर जसं तुम्ही बघितलात की आपण मुंबईवरून गेलेलो बागडोगराला. बागडोगरावरून आपण टॅक्सी केली आणि आपण गेलो दार्जिलिंगला. दार्जिलिंगमध्ये जे आपण पहिलं टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेस बघितली ती म्हणजे दार्जिलिंग स्टेशन, जी स्टीम राईड आणि जॉय राईडसाठी खूप फेमस आहे. आणि तिकडून आपण गेलो जॉय राईडसाठी, जी आपली स्टीम ट्रेन आहे. ती टुवर्ड्स आपली दार्जिलिंगपासून घूम स्टेशनपर्यंत जाते. आणि तिथे मध्ये आपण बघितलं सुंदर असं बतासिया लूप गार्डन, जे की गुरखा रेजिमेंटच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे. हा आपला पूर्ण पार्ट 1 होता. पार्ट 2मध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत. एक म्हणजे रोपवे आणि दुसरं म्हणजे तिकडचं सुंदर असा कॅफे. तो कॅफेचं नाव मी तुम्हाला नंतरच सांगतो, तुम्ही बघा, मजा येईल. मित्रांनो, रोपवेच्या इकडे आलो आहे. हा वरती जायला रस्ता आहे रोपवेच्या, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बघा काय, हे स्कूल आहे. ते मी तुम्हाला मागच्या याच्यात दाखवतो, पण सांगतो, हे स्कूल आहे जिथे बर्फीची शूटिंग झालेली. आणि दिसायला एकदम भारी आहे. आणि आता आम्ही त्या अंकलशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की जे दार्जिलिंग आणि नेपाळचे जे राजा होते ते लोक पण इथे शिकलेत. तुम्हाला दाखवतो, वेट. ओ माय गॉड, हे बघा, ही अशी स्टिफ पूर्ण चढाई आहे रोपवेला. इथे बोर्ड लावलेला आहे, बाय द वे दिसत नाही. हां, इथे आहे, ह्याच्या मागे लावलेलं आहे, उलटा साईडला आहे. आणि इथून तुम्हाला असं हा रोड आहे बघा, आणि इथे तुम्हाला शाळेच्या समोर ड्रॉप करतात और यहाँ से ऊपर चढ़ के जाना होगा रोपवे के लिए. हे आहे तिकीट घर, ह्याला धावायला झालं. हे बघा, हे रोपवे आहे, ते आहे. तुम्हाला स्टार्टलाच तिकीट घर आहे ते 260 रुपये ॲडल्ट्स हो. आणि जर 3 वर्षाच्या वरती मूल असेल तर 130 रुपये. आमचं छोटं आहे त्यामुळे आम्हाला दोघांचीच लागते. मोमोज खायला जमलं, मोमोज, गरम गरम मोमोज. मित्रांनो, शेवटची तिकीट मिळाली आम्हाला, शेवटची तिकीट. आणि मोमोज भेटलेत गरम गरम. आता चिल व्हायला सुरुवात झाली. आता वाजले टोटल होते 2:30 वाजले, 2:30 पावणे 3 झालेत आणि संपत आले, कारण आता पुढे काळोख होणार आहे. आता ही आम्ही शेवटचे आहे बघ, आमच्या मागे कोणी नाही. आणि काउंटर क्लोज, आणि हे फुल आहे. आमचं हे शेवटचं होतं. तर मोमोज खाऊया, मोमोज. आम्ही मुद्दामूनच पळत आलो, नाही तर आम्ही खायला थांबणार होतो मॉल रोडला. म्हटलं रोपवे बंद होणार आणि इथे 5च्या नंतर सगळं बंद होतं, त्यामुळे यू हॅव टू गेट अप अर्ली अँड स्टार्ट युअर डे. पण प्रॉब्लेम असा आहे की आमचं आज ट्रेनच 11, 11:30ची होती, त्यामुळे ती लफडी झाली. पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे, इफ यू आर चूजिंग स्टीम तर ती मध्ये मध्ये थांबते थोडा वेळ, बिकॉज तिला पाणी भरायला लागतं मध्ये. जसं आपण व्हिडिओमध्ये आता बघितलं, ती पाणी भरायला थांबते. तर तसं ती जवळजवळ जाताना 3 वेळा थांबली आणि येताना 1 वेळा थांबली. त्यामुळे ते थोडंसं लेट झालं, कारण आम्हाला असं वाटलं की 11:30ची ट्रेन होती, तर ती होईपर्यंत आम्हाला वाटलं की टायमिंग 12, 12:15, 12:30 असा होता, पण त्याला वाजले जवळजवळ 2:30. तो वो एक ध्यान में रखने वाली चीज़ है. ठीक आहे, आता रोपवेचा एक्सपिरियन्स बघूया कसा आहे. हे बघ चालली, चालली. भीती वाटते मला आताच. ओ माय गॉड, गॉड म्हणजे देवा मला वाचव. वाव. हाऊ डू फील? मस्त, एक नंबर आहे. यू ऑलरेडी सेट इन सिंगापूर ना? येस, बट इंडियामध्ये आणि हा व्हॅलीचा व्ह्यू आहे, आणि इकडे पूर्ण म्हणजे ढग खाली उतरल्यासारखंच वाटतंय. तर आता तुम्हाला हे प्रणय दाखवेलच. आय एम एक्साइटेड. आय एम गोइंग फॉर फर्स्ट टाइम. और ये भी ही इज मोर एक्साइटेड. ते येईपर्यंत थांबत नव्हता तो. Let's go baby. Wow. अरे टाकला, खाली टाकला. वा. ओ भाई,
ओ भाई ओए, कहाँ जा रहे हैं हम? स्वर्ग से नीचे उतर रहे हैं। ओ भाई, ए, इसको कुछ डर नहीं लग रहा। मेरी फटी पड़ी। पर ये स्लो है, इतना भी फास्ट नहीं है, ऐसा लग नहीं रहा है कि डर। फास्ट नहीं लेके जा सकते, फास्ट नीचे लेके गिर रहे हैं गए ऐसा। तो मतलब लोगों को ही प्रॉब्लम होगा ना। हाँ, मोशन सिकनेस हो सकता है। हाँ। दैट्स ट्रू। So because it is on height, so it has to be slow. हाँ, आराम है, एकदम 10 की स्पीड से जा रहे हैं, मस्त है। और पर हम लोग ये बादल के अंदर रहेंगे अभी। हाँ? आता मी तुला काढू नाही शकत जो संभाल. 5. हवा बघ काय थंड येते, फुल ब्रीज आहे. Das mal sehen. आगे गए बादल में, बादलों में. ढगांमध्ये खाली काहीच दिसत नाही, काही नाही. धोका घाबरतो. बादलों में हमारे घाबरना म्हणजे नाही काय दिसत नाही खाली. किधर जा रहे, क्यों जा रहे? तू तर ट्रेकर होतास. हा, पण हे अरे जमिनीवर पाय ठेवणं वेगळं आणि आकाशात फिरणं वेगळं. मला असं वाटतं ते अमेझॉनच्या खोऱ्यात आलोय. एक नंबर रिव्हर्स झालंय प्रणय आपलं. है शहर का थोड़ा सा नजारा है इधर की बस्ती का. हेलो, खाली हेलो, डुम. कसं खाली हेलो, हॅलो डुम. आता डुम बघू, करणं डुम खाली आलो. करणार आता खाली. ओ वाव, ये, वाह 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 वाह. उतरलेलो आहे खाली. आता आपल्याला जायचं आहे इकडे. जयश्री बिर्लाचं गार्डन आहे, जे आपल्याला वरतून दिसत होते ना, जे चहाचे मळे होते ते बघूया. आणि इथून मस्त एक व्हॅली पॉईंट आहे, जिथून पूर्ण अशी व्हॅलीचा व्ह्यू आहे, तो दाखवतो तुम्हाला. लेट्स सी. हा, पण माझी फाटत होती टू बी ऑनेस्ट. म्हणजे मला ते असं कळत ट्रॅकिंग होतं त्याच्या तोंडाकडे ट्रॅकिंग करणं बघून. इज इझी, बट हे असं म्हणजे असं मी ट्रॅकिंग फुल करू शकतो, असं काय प्रॉब्लेम नाही. पण असं हवेतून येणं आणि मध्ये एखाद्या वायरचा गोंदागोल झाला की झालं, संपलं. तसे गार्डन्स बनवलेले आहेत, एवढं काय हे नाही, मेंटेन नाही. ते पण आहेत थोडेसे अशी फुलं. आणि हे इथून रिटर्न जायला आहे. पण त्याच्या पुढे आपल्याला आहे वाटतं थोडीशी जागा. बघूया वरती जाईन काय दिसतंय आपल्याला. ते अशी छोटी छोटी दुकानं आहेत, रेस्टॉरंट टाईप, खायचं असेल काय तर. आणि इथून असं वरती जायला आहे, हा रोपवे. सी तर क्या आहे. हो वाव, इथे पण काहीतरी छोटंसं दुकान आहे. हो वाव, ये है नज़ारा. हो वाव, वर्थ यार. कॅमेरा जस्टिस नाही करत आहे टू बी ऑनेस्ट. हे जे डोळ्यांना दिसतंय, हे कॅमेऱ्याला किती दिसतंय ते मला दिसतंय, जे तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे बट इट्स इज गुड नॉईस. ते कोण नाही. सो हा चहाचा मळा आहे, जो बिर्ला साहेबांचा आहे. आताच मला कळालं, जे रोपवाले होते त्यांनी सांगितलं. हा पूर्ण वरपर्यंत आहे बघा, बऱ्यापैकी आहे मोठा. आणि आपण जो पूर्ण वरपासून खालपर्यंत आलो, दॅट्स होल प्लेस. आणि इथून खाली पण आहे. मला एक कळत नाही मला, ही चहा हिरवी तर आपली चहा काळी का होते? हां मॅडम, ही चहा दिसताना हिरवी दिसते, आपली चहा काळी का होते मग? अजून त्या टी प्लांटेशनच्या रिसर्च मध्ये मी गेली नाही. एकदा रिसर्च झाली हां, की झालं तर सांगेन. सांगा जरा मला, हे कसं आहे असं, हे दिसताना हिरवं होताना काळं? माझ्या मते ते काहीतरी त्याचं जे फूल येतं नक्की काहीतरी आहे त्याचं आहे. आम्हाला पण एक्झॅक्ट आयडिया नाही, पण विचारावं लागेल कोणाला तरी. ये बट सुकून आहे.
मस्त वाटतंय. म्हणजे ही व्हॅली पीस आहे ना, एवढं हे बघा ना, सुंदर हे आता काय आहे? वातावरण बघ ना. हे आणि काय आम्ही ह्या ढगात आलोय संध्याकाळचे- बाहेर. हा हे जे ढग दिसतात ना तुम्हाला, आम्ही ह्या ढगात आलोय. कुठे बघतोय? संध्याकाळचे 4 वाजलेत. कोण म्हणेल का? फुल पीस आहे, शांतता. हा आणि इथलं तर प्रणयने सांगितलंच आहे तुम्हाला तिकीटचे प्राइसिंग आणि इतका मोठा रूट आहे की मला असं वाटतं की प्राइस कमी. सिरियसली इकडे तसं रिझनेबल आहे त्या बाबतीत. तर मी तुम्हाला ते बाकीचं सगळं ओव्हरऑल सांगतो. आता Yes. थोडं सांगून मजा नाही घालवणार मी. बरोबर. तुम्हाला सगळं ओव्हरऑल सगळं एकत्र मस्तपैकी फॉर्मॅट बनवून मी तुम्हाला सांगतो कसले किती पैसे आहेत ते. बट वर्थ आहे आणि खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. फक्त आपल्या इकडून इकडे यायची जी कॉस्ट आहे ती थोडी आम्हाला महाग वाटते बिकॉज ऑफ बट ऑब्वियस डिस्टन्स पण तेवढा आहे मुंबईवरून इकडे येणं म्हणजे. बट अदरवाईज बाप आहे, मजा आली. Oh, शॉर्टकट से ग्लेनरीज में एंट्री शायद से यही है. ग्लेनरीज. What is this? मित्रांनो, कुठे आलो मी? ग्लेनरीजला आलेलो आहे फायनली. आणि तिकडचे वेगवेगळे पदार्थ आम्ही ट्राय करतोय. पूर्ण दिवसभराच्या हंगर आम्ही ठेवलेला आज, कारण ग्लेनरीजमध्ये जाऊन खायचं आहे म्हणून. तर आपल्या दार्जिलिंगच्या गल्ल्यामधून शोधत उतरल्यानंतर आम्ही इकडे आलो आहे. तिकडून आलो आम्ही शेअर टॅक्सीवर, इकडे उतरलो. इथून गल्लीमधून आम्ही इकडे आलो. तर आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे आहे स्क्रॅम्बल्ड एग विथ सॉसेज ऑफ चिकन, मसाला ऑमलेट, वेज पिझ्झा, कॉफी अँड हॉट चॉकलेट. आणि या सुंदर मॅडम खुश आहेत आज. आज मनासारखी ट्रीट. हां, आज मनासारखी ट्रीट. ते थोडंसं आमचं हे राहिलं म्हणा, काय ते हॅपी व्हॅली थोडं राहिलं आज आमचं, पण ते टाईममुळे राहिलं. हां झालं. हां येस. आता हे संपूया, खाऊन बघूया कसं लागतं. मी तुम्हाला सॉसेज खाऊन दाखवतो. बाय द वे, सॉसेज मी खूप दिवसानंतर खाणार आहे. मी खूप अगोदर खाल्ले सॉसेज. नाईस स्मोकी फ्लेवर, व्हेरी नाईस. त्याच्याबरोबर हे फ्राईड, माझ्या मते चिकनचे स्लाईस आहेत फ्राईड, जे आपल्याला पिझ्झाच्या टॉपिंगवर जे आपल्याला मुंबईला भेटतात ना ते आहेत. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे स्क्रॅम्बल्ड एग. आता ऑमलेट पण आलं आहे. ऑमलेट जुजूसाठी आहे, पण मी खाऊन बघतो ना. ऑमलेट आपणच चांगलं बनवतो. चांगले आहे नो, म्हणजे फुल असं ब्लंट ऑमलेट आहे. फक्त व्हेजीज, नो चिली, नो स्पाइस, नथिंग. नाही तसं पण ते बोलले की नाही भेटत ना, चिली नाही टाकत ते लोक. आणि पिझ्झा आहे, पिझ्झा बघूया कसा आहे. पिझ्झा इज नाईस. आपल्या पिझ्झासारखी टेस्ट नाही. ये चीज़ अलग है, ये चीज़ अलग है. ये शायद बकरी वाला चीज़ है. इसका चेहरा देखो, पर चीज़ अलग लग रहा है मेरे को. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts run.
मुलांसाठी जॅकेट बघत होतो. जॅकेट घेणार होतो, ते पण आता पुढच्या महिन्यामध्ये चालले आहेत. त्याच्यासाठी आम्ही जॅकेट बघत होतो. हे जॅकेटचं मार्केट बघा. इट्स व्हेरी ब्युटिफुल. लॉंग कोट्स, शॉर्ट कोट्स विथ हुडी, विदाउट हुडी. इफ यू वॉन्ट लेदर जॅकेट्स ऑन बाइक जो अपन पहनते. इट्स व्हेरी नाइस. सो व्हाट आई बॉट इज फॉर मॉम इज दिस वन. एक सेकंड, अंकल कुछ ढूंढ रहे. दिस इज फॉर माय मॉम. अंकल ये बताएंगे जरा. And he is also vlogger. 2 ब्लॉगर मिल गए एक साथ. He started vlogging. Yes. So आम्ही 2 घेतलेत जॅकेट. आणि इट इज व्हेरी रिझनेबल. ज्याच्यावरून आम्ही स्टार्ट केलेलं त्याच्यावर एंड झालंय. बॅटरी ड्रेन झालेली, त्याच्यामुळे मी आता चार्जिंगला लावलं. बट अंकल आपका चॅनल Gaps Vlog, GYAPS VLOG. ओके. ग्लॅक्स ब्लॉग्स. Darjeeling, a Kunkar, Tibetan, raw, organic, energetic, authentic blogger. एनर्जेटिक तो है भाई. एनर्जेटिक तो है. लद्दाख तो क्या हम यहाँ, यस. मैं 12,000, 15, 17, 18 मैं उधर खरदुंगला में भी कपड़ा खोल के और फॉलों के साथ में मैंने अच्छा. पूरा बॉडी दिखा के बर्फ भी गिर रहा था. मैं तो ऐसा आदमी सही हूँ. है. और ये सिंगालीला में मैंने फालूट में 10,000 है. सुबह 5:30 बजे मैंने 160 डिप्स मार दिया. देखो ये हमारे भाई निकल गए. हमने भी 2010 में बर्फ फर्स्ट फ्लोर से 6 फुट के बर्फ में उड़ी मारी है, वो भी शर्ट खोल के. हाँ. मनाली में. अपने हाँ, रातों, देखो सोलांग. सोलांग में ये सेम सोलांग रातों डीएनए. तो मैंने आज से 30 साल आगे खाया है. I'm an ex-army. Yeah. I'm a Oh my boxer, God. I'm a footballer, I'm an influencer, and I'm a dietitian, Very I'm active. marathoner, and I'm a bodybuilder, everything. नाईस. व्हेरी नाईस. मल्टी टॅलेंटेड. येस. आणि हे तुम्हाला जर तुम्ही मॉल रोडवरून आलात, आपलं ग्लेनरी आहे, ग्लेनरीच्या जस्ट पुढे आलात. Shangri-La. शांगला. हा, शांगलाच्या पूर्ण रोडच्या And पुढे. Shangri-La, we have fine dining, the first floor, second floor, we have the Eight Night Club, third floor, we have the Air Cafe, Sun Deck, जहाँ से दार्जिलिंग और कंचनजंगा और पूरा सिंगालीला, नेपाल, सिक्किम सब देखेगा इधर से. 290 डिग्री का सब panoramic view, and you'll get the best coffee, the best cafe in Darjeeling. Newly, 1 साल तो हो गया. अच्छा. सो प्लीज डू विजिट. इट्स व्हेरी नाईस. आणि प्राईस पण आम्हाला खूप चांगली भेटली, त्यामुळे वी आर सो हॅपी. ये है मॉल रोड. मित्रांनो घरी आलेलो आहे. 9 वाजले आम्हाला घरी येईपर्यंत. तुम्ही मॉल रोड तर बघितला. मॉल रोड फिरत फिरत आम्ही घरी आलो, कारण त्यावेळी तिसत पण काय भेटत पण नव्हतं. आणि म्हटलं जरा चालत चालत पण बघूया. पण चालत आमची होमस्टे बऱ्यापैकी लांब आहे, कारण ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास चालत होतो. बऱ्यापैकी लांब आहे आणि थोडंसं अप अँड डाऊन असल्यामुळे जरा टाईम लागतो. पण तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्लॉग्स आपण आता तेच संपवूया का, बिकॉज उद्यापासून आता उद्या आपली नवीन आयटिनरी आहे उद्याच्या दिवसाची. आम्ही उद्यासाठी एक आपला गाईड कम जो आपला गाडीवाला असतो तो बुक केला आहे. तो उद्या आपल्याला तो फिरवेल सगळे. का आम्ही 3-4 पॉईंट डिसाईड केलेले, पण त्याच्यामध्ये आम्ही असं आज मॉल रोडवर फिरत होतो तर तिथे आम्हाला दिसले काही पॉईंट्स. तर म्हटलं ते पण घेऊया, आणि त्याने आम्हाला बऱ्यापैकी रिजनेबल याच्यामध्ये दिलं. तर असेच 2-3 गोष्टी, 2-3 लोक आम्हाला चांगले भेटली. जो आपले पहिले जे भेटले ते जॅकेटवाले, आणि हा एक दुसरा माणूस भेटला. बघूया उद्या त्यांच्याबरोबर फिरायचं आहे. आणि परवाचा पण आमचा एक प्लॅन आहे, तो बघूया आता. जर उद्या आम्हाला त्यांचं सगळी सर्विस आवडली तर मग परवासाठी पण आम्ही त्यांनाच बघूया. तर उद्याचा प्लॅन मी तुम्हाला उद्याच सांगतो, बट सकाळचं फक्त सांगतो. पहिलं उद्या टायगर हिलला जायचं आहे. सो आम्हाला सकाळी उठायचं आहे, म्हणजे बाहेर जाऊन उभं राहायचं आहे. ते म्हणजे होमस्टेच्या बाहेर जो आपला रोड आहे तिथे जाऊन उभं राहायचं आहे सकाळी 4 वाजता. आणि आता ऑलरेडी वाजलेले आहेत 11. तर आता झोपायचा टाईम आहे. तर आम्ही झोपतो. गुड नाईट. उद्या भेटू.
नवीन ब्लॉगमध्ये. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like